कागदावरती आहे, प्रत्यक्ष डॉलर कोसळलेला आहे, त्यांचा डॉलरच नाहीये. ती कंपनी देशाबाहेर निघून गेली. महाराष्ट्रामध्ये येत होती ती कंपनी, आपल्या बरोबर त्यांच्या बोलणी झाली होती. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा उद्योग मंत्री होते, अगदी आदित्य सुद्धा त्यांच्यासोबत बोलत होता. आणखीन मंत्रिमंडळात नितीन राऊत होते, ते बोलत होते. महाराष्ट्रामध्ये येत होता उद्योग, पण यांनी जबरदस्ती गुजरातला नेला आणि गुजरातमध्ये काही नाही म्हणून देशाबाहेर गेला. महाराष्ट्राचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं, पण यांची काहीच पडलेली नाहीये. मग हे मी बोलल्यानंतर हे सत्य आहे. काल देवेंद्र फडणवीस असं बोललेत, अरे इथून उद्योग जर का गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का? ठीक आहे, तुम्ही ज्यांची खुर्ची चाटताय त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ते बरोबर आहे देवेंद्रजी, पण गुजरात हा जर का पाकिस्तान असेल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का? आणि देवेंद्रजी तुम्ही पाव मुख्यमंत्री जे राहिले आहेत ते महाराष्ट्राचे आहात ते का गुजरातचे आहात? मग जाहीर करायचं, देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री गुजरात करा जाहीर, मग आम्हाला काय म्हणायचं नाहीये. पण असं करत करत तुम्ही आमचं मंत्रालय सुद्धा उद्या तुम्ही गुजरातला न्याल आणि मग सांगलात अरे गुजरातला गेलोय ना, काय पाकिस्तानात गेलोय? ही कुठली वृत्ती आहे? आणि काल मी तुळजाभवानीची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे सुद्धा बोलले की म्हणे नाही 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 नाही, त्यावेळेला ही अशी चर्चा झालीच नव्हती, अशी चर्चा. अहो दानवे साहेब तुम्ही होतात कुठे तिकडे? तुम्हाला तेव्हा कोण विचारत तरी होता का? बसला असेल तर खाली मातोश्रीत खाली बसला असाल. आणि त्याहीपेक्षा मी या जनतेला विचारतो, रावसाहेब दानवेंसाठी अमित शहा देव असतील, पण माझ्या महाराष्ट्रासाठी तुळजाभवानी माझी माता आहे ना रे? मग तुमचा विश्वास उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या तुळजाभवानीच्या शपथेवर आहे की दानवेने घेतलेल्या रावसाहेब दानवेने घेतलेल्या अमित शहाच्या शपथेवर आहे? मला सांगा. आणि एवढा खोटारडेपणा मी आई जगदंबेच्या दारामध्ये येऊन तिच्या मंदिरात जाऊन हे असं करू शकेन असं तुम्हाला वाटतं? मला खोटं बोलण्याची गरज नाहीये, कारण जे मी बोललोय अगदी आई वडिलांची शपथ घेतलेली आहे, आई भवानीची शपथ घेतलेली आहे, आणखीन कोणाची शपथ घेऊ? पण केवळ अमित शहा बोलेल ते ब्रह्मवाक्य हे दानवे साहेब तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी त्या वाक्याला काडीची किंमत नाहीये. कारण अमित शहा ज्या वेळेला तोंड वर करून बोलतात की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, बरं धरून चालक करायचंय, पण पहिले ही निवडणूक ही लोकसभेची आहे, एवढं कळत नाही देशाच्या गृहमंत्र्याला. मग देशाच्या गृहमंत्र्याला मणिपूरमध्ये जाता येत नाही, देशाच्या गृहमंत्र्याला अरुणाचलमध्ये काय चालले कळत नाही. बरं मोदी आता जे बोललेत, काल मोदी कुठे गेले होते? काश्मीर. आणि काश्मीरमध्ये जाऊन ते बोलून आले की 370 कलम काढल्यानंतर आता काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले. अरे 370 कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता, पण लोकशाही ज्याला म्हणतात, तुमचे हातपाय बांधून ठेवतो मी आणि मग सांगतो तुम्हाला बघा श्वास घेतोय की नाही. श्वास घेतोय ना, आहे ना लोकशाही. हातपाय बांधून ठेवलेत आणि नुसता श्वास चालू ठेवले, काय उपकार करताय तुम्ही आमच्यावरती? मग काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर गेल्या 5 वर्षात काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या नाहीत तुम्ही? आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली 6 महिन्यात निवडणुका घ्या म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते. पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मोदीजी तुम्ही काश्मीरमध्ये गेला होतात, बाजूला लेह लडाखमध्ये का नाही गेलात? कारण लेह लडाखमध्ये तुम्ही बघितलं असाल नसाल, लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते, लाखो लोक. कारण मोदीजींनी त्यांना जी आश्वासनं दिली होती, मोदी गॅरंटी, 10 वर्ष झाली, गॅरंटीचा पत्ता नुसता टी आहे पण गॅरंटी नाहीये. चाय पे चर्चा आहे, तो टी आहे पण गॅरंटी नाहीये. मणिपूरमध्ये तर जायची हिंमतच नाहीये. मी काल बोललोय ना, हे गृहमंत्री जे आहेत अमित शहा तिकडे शेपूट घालतात आणि इकडून फणा करतात, असे नागोबा आहेत. म्हणजे इकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळे जा ना, हिंमत असेल तर मणिपूरमध्ये ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय पाठवा, धडधकट परत येतात का बघा, तिकडेच खांडोळ्या करून टाकतील ती लोक. पण आम्ही सुसंस्कृत पडतो ना, सुसंस्कृत आहे. संजय राऊत जे बोलले की त्यांनी तो लढलाच, तसे सगळे शिवसैनिक लढतायत, पण आम्ही कायदा मानणारी लोक आहोत म्हणून तुम्ही आमच्यावरती अत्याचार करताय. जर मणिपूर सारखी परिस्थिती असेल तर तिकडे तुमचे ईडी, सीबीआय वाले का जात नाहीत, का पाठवत नाही? आणि असं म्हणतात मोदीजींनी ते रशिया आणि युक्रेनचं चालू असलेलं युद्ध सुद्धा थांबवलं होतं, हो ना? अरे तुम्ही हसताय काय? तुम्हाला एवढा विश्वास म्हणजे आहे की नाही? विश्वास आहे की नाही? पण युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवलं तर मणिपूर शांत का नाही केलं?
आपल्याच देशाचं आहे ना. मोदी परिवार में क्या मणिपुर नहीं है क्या? मोदी परिवार में लेह लडाख नहीं है? मोदी परिवार मध्ये जिथे चीन घुसलाय तो अरुणाचल नाहीये. पण ते सगळं बाजूला ठेवायचं आणि नुसतं अब की बार भाजपा तडीपार द्या पाठवून यांना तडीपार. माझ्या साध्या शिवसैनिकाला तडीपार करता काय? निवडणुकीमध्ये हा मतदार भाजपला संपूर्ण मुळासकट उकडून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज पुन्हा सांगतो, आज महाशिवरात्र म्हटल्यानंतर माझ्याबरोबर ओम पण आहे आणि कैलास पण आहे. हा काही योगायोग मी काहींची नावं नाही ठेवली आणि त्यांना सुद्धा आमिष होती, पण हे निष्ठेला जागले. कारण त्यांना माहित आहे ओम तुम्ही बोलला ते फार महत्वाचं आहे की 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा खंडोजी खोपडे ही गद्दाराची अवलाद, सूर्याजी पिसाळ गद्दाराची अवलाद, पण तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सगळे यशाजी कंक ही सगळी. त्याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा म्हणून सांगतो, कान्होजी जेदे नाईक, हे सगळं इतिहासामध्ये आहे. अफजल खान जेव्हा चालून आला होता इकडे तुळजापूरमध्ये सुद्धा त्यांनी भयानक तांडव केलं होतं. तांडव कसलं, सगळा सत्यानाश केला होता. आणि अक्षरशः अफजल खानाची जेव्हाची स्वारी होती त्या म्हणजे काही निवडणुका नव्हत्या. एक तर आमच्याकडे सामील व्हा जसं आत्ता चालले तसं, नाहीतर तुम्हाला बेचिराख करू. बेचिराख म्हणजे घराची आबरू तर लुटणार, घरातले देव बाहेर आणून त्याचे तुकडे तुकडे केले जायचे आणि सगळ्या मारून टाकून घराला आग लावून टाकायची. त्याला म्हणायचे राख रांगोळी करून टाकायची, बेचिराख. आणि असं सगळं ते संकट येताना कान्होजी जेदे एक दिवस त्यांच्या 5 मुलांना घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तो खान आलायसा. तर महाराज म्हणाले, महाराजांना माहिती होतं सगळं. महाराजांनी विचारलं काय? मग काय? नाही, खानाने पत्र पाठवले. ते पत्र काय? हेच जे आता भाजपवाले करतात ना, भाजपात या नाही तर जेलमध्ये जा. ही अफजल खानाचीच वृत्ती आहे. ही अफजल खानाचीच वृत्ती आहे. आम्हाला सामील व्हा, आमच्याकडे आलात तर तुम्हाला वतनदारी मिळेल, सुभेदारी मिळेल, अमुक होईल तमुक होईल, पण नाही आलात तर मुलांसकट मारले जाल. मग महाराजांनी त्यांना सांगितलं, विचारलं मग काय विचार आहे? तुमच्या मुलाबाळांच्या हितासाठी तुम्ही जा. आणि जे कान्होजी जेदे नाईक चिडले त्याने एक बाजूला एक लोटा होता तो घेतला आणि महाराजांच्या पायावरती पाणी सोडलं. ते म्हणाले, हे सोडलं मी पाणी माझ्या वतनदारीवर, हे सोडलं मी माझं पाणी माझ्या 5 मुलांवर, पण या जेद्याच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जेदे आणि त्याची 5 मुलं भगव्याची बेईमानी करणार नाही. मेलो तरी 72, पण हातातला भगवा सोडणार नाही. त्या महाराष्ट्रामध्ये ही नीच नालायक गद्दारी अवलाद ही वळवळून द्यायची आपण? अरे महाराष्ट्राची ओळख काय असणार आहे? 300 वर्षानंतर 350 वर्षानंतर छत्रपतींचा महाराष्ट्र, आणि ज्याचं वर्णन केले गेलेलं आहे राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, का तो गद्दारांच्या नालायकांच्या लाचाराच्या देशा करायचंय, ही ओळख ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला जे मी सांगतोय की प्रत्येकाने ठरवायचं